आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या वेगवान। भुजबळांनी ठाकरे आणि पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत मध्यस्थी करावी, ज्येष्ठ म्हणून भुजबळांनी मध्यस्थाची भूमिका वठवावी। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। त्यांनी मध्यस्थी करावी ना, एकत्र आले पाहिजे, एकत्र राहिले पाहिजे हे कोणाला सगळ्याला वाटतं। म्हणजे मध्यस्थीची भूमिका ज्येष्ठ म्हणून त्यांनी वठवावी। तुम्ही एकीकडे भूमिका वठवणार नाही, एकत्र येण्याची भाषा करणार, तर त्यासाठी प्रयत्न सुद्धा झाले पाहिजे। आणि भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी तो प्रयत्न करावा आणि जर झालं तर आम्हालाही त्या गोष्टीचा आनंद वाटेल। राज्य सरकारच्या जमा खर्चात ताळमेळ नाही, कॅगकडून चिंता व्यक्त, तर राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर जाण्याची शक्यता असल्याचंही अहवालात नमूद। राज्यात 9 तारखेला ग्रामपंचायतींमध्ये कामबंद आंदोलन, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मोठा निर्णय, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा करणार निषेध। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंब प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला पोलिसांनी 50 लाख आणि नोकरी देण्याचं आमिष दाखवलं। भेटी दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचा आरोप। क्राईम पेट्रोल मालिकेतील अभिनेता राघव तिवारीवर जीवघेणा हल्ला, आरोपी मोहम्मद झैद फरार असल्याचा राघव तिवारीचा दावा। जायकवाडीच्या धरणात ऊर्ध्व भागातून येणारं पाणी 60% कपात करण्याचा निर्णय, माजी आमदार राजेश टोपे यांच्याकडून निषेध व्यक्त। आपल्या हक्काचं पाणी सोडू नका, ठरावाला विरोध करण्याचं मराठवाड्याला आवाहन। शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांच्या पत्नीचं निधन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली कीर्तीकरांची सांत्वनपर भेट, तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुनील प्रभूंसह ठाकरे गटाच्या नेत्यांनीही केलं कीर्तीकरांचं सांत्वन। MMRDAनं सर्व मेट्रो प्रकल्पांची कामं पूर्ण करण्याचं वेळापत्रक नव्यानं तयार करावं, दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित होईल यासाठी नियोजन करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश। जळगावात एकनाथ खडसे, रक्षा खडसे, संजय सावकरे एकाच व्यासपीठावर, लेवा समाजाच्या वधूवर परिचय मेळाव्यात 3ही नेते एका व्यासपीठावर, 3ही नेत्यांमध्ये मेळाव्याबाबत चर्चा।